त्रिशरण पंचशिलाचे सूर जुळाले त्रिशरण पंचशिलाचे सूर जुळाले आणि भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले 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 भीमरायामुळे आम्हा त्रिशरण पंचशिलाचे सूर जुळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. आणि खरंच आहे, बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर ज्याच्याशी आपलं अगदी मातीतलं नातं होतं तो बुद्ध पुन्हा आपल्याला मिळाला नसता. तेव्हा पुन्हा एकदा मी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. बहुजन समाज पार्टीच्या या भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं भ्रष्टाचारावर आघात करण्यासाठी बहुजन समाज पार्टी खऱ्या अर्थानं उभी राहिलेली आहे. आणि पुणे शहर असो, महाराष्ट्र असो किंवा भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार सुरू आहे तो भ्रष्टाचार कसा गाडायचा याच्यावर विचार विनिमय करण्यासाठी आजचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि एक ठिकाणी मामनदादा कडक म्हणतात की जखडबंद पायातील साखळ दंड जखडबंद पायातील साखळ दंड तटातट तुटले तू ठोक ताच दंड झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी पुढील गाणं सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो महाराष्ट्राचा लाडका भीमशाहीर युवा पार्श्वगायक. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या समाजात म्हणजे बहुजन समाजामध्ये आणि विशेषतः आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये ज्या तरुणानं नुकतीच एका चित्रपटाची निर्मिती केलेली आहे त्या चित्रपटामध्ये कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी त्या चित्रपटामध्ये काम करतायत. ऐतिहासिक असा चित्रपट त्याने निर्माण केलेला आहे. चित्रपटाचं नाव आहे 1701 पन्हाळा. हा ऐतिहासिक चित्रपट त्यानं हाती घेतलेला आहे. त्याचं जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे आणि काही दिवसामध्ये हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाचा निर्माता आणि एक समाजाचा पाईक म्हणून जरी चित्रपटाचा निर्माता असला तरी तो स्वतः एक भीमशाहीर आहे, एक गायक आहे आणि ती भावना त्याच्या मनामध्ये आजही जागृत आहे. म्हणून या कार्यक्रमाला तो गायक म्हणून लाभलेला आहे. मी विनंती करेन जोरदार टाळीने आपण याचं स्वागत करायचं आहे. पार्श्वगायक निर्माते आदरणीय कुणालजी कांबळे. धन्यवाद चित्रसंजी. उपस्थित सर्व माझे भीम अनुयायी भीम बांधव विविध क्षेत्रातून आले सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना सप्रेम सविनय जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय अण्णाभाऊ. ज्या ज्या महामानवानं बहुजनाच्या उद्धारासाठी बहुजनाच्या हितासाठी आपला देह झिजवला अशा सर्व महामानवांना महामातांना त्रिवार अभिवादन करून वेळ कमी असल्या कारणाने अनेक गाणी आपल्याला या ठिकाणी ऐकायचे. बाबासाहेबांची थोरवी सांगणारे हे गीत या ठिकाणी सादर करतोय, लक्ष असावं. कोणाला जमणार नाही, कोणाला जमणार नाही अशी किमया करुण दावली. दीनदलितांच्या शिरावर झाला माया पित्याची सावली. अहो निसर्ग नियमाप्रमाणे तर पाणी आग विझवते, पण माझ्या भीमाने तर त्या पाण्यालाच आग लावली. उजाड राणी किमया केली तू मोठी, उजाड राणी किमया केली तू मोठी. भीमा तुझ बा भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझ
प्रणाम कोटी कोटी. तव करुणेचे मेघ वर्षिले, सृष्टीने मृतराण हर्षिले. तव करुणेचे मेघ वर्षिले, सृष्टीने मृतराण हर्षिले. सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी, सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बहरून आले हे वन उपवन, पुलकित झाले पोषित तन मन. बहरून आले हे वन उपवन, पुलकित झाले पोषित तन मन. जाणवते की पडे अपुरी ओटी, जाणवते की पडे अपुरी ओटी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. शिल्पकारा नव्या जगताच्या, वारसदारा तथागताच्या. हे शिल्पकारा नव्या जगताच्या, वारसदारा तथागताच्या. गौरव राहील सदा विनयाच्या ओठी, गौरव राहील सदा विनयाच्या ओठी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. 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 उजाड राणी किमया केली तू मोठी, उजाड राणी किमया केली तू मोठी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. 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 क्या बात आहे, क्या बात आहे. कुणाजींसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. काय असते, कलाकाराला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, त्याला पैशाची गरज नसते ते, किंवा त्याला खाद्याची गरज असते, खाऊ नसतो, खाऊ नको असतो, पण त्याला पाहिजे असतं ते म्हणजे तुमच्या टाळ्या आणि तुमचं प्रेम. कारण टाळ्या खऱ्या अर्थानं कलाकाराचं टॉनिक असतं. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलं ते जगामध्ये कोणीच दिले नाही, किंवा 33 कोटी देवांनी सुद्धा दिले नाही. ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणूनच शिल्पाच्या ठिकाणी म्हणणार आहेत की किती भीमाच्या सांगाव्या कथा,
त्यानं समाज सुधारला. शांतारामजी नांदगावकर हे असं एक नाव आपल्याच चळवळीतलं किंवा गीत क्षेत्रातलं. त्यांनी अनेक चित्रपटांची गाणी लिहिली आणि त्यांच्याच लेखणीतून साकार झालेला एक सुंदरसा अल्बम, त्या अल्बम मधलं हे खास गाणं शांतारामजी नांदगावकर यांच्या लेखणीतून साकार झालेलं गाणं सादर करत आहेत शिल्पा पांचाळ भवार. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. मळरानाला सुगंधाला काटाकोटाही मोहरला. मळरानाला सुगंधाला काटाकोटाही मोहरला. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. हो किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. तळमळती राणी बनी भावंड माझी सारी. मागती उसनावरी फिरून दारुदारी. अहो तळमळती राणी बनी भावंड माझी सारी. मागती उसनावरी फिरून दारुदारी. बालनराचा करडा गावाची काम करी. धामान कष्टानं करीत मोल मजुरी. अन तळमळती राणी बनी भावंड माझी सारी. त्यानं जमवली त्यानं पडवली. त्यानं जमवली त्यानं पडवली. पाडोस घडविला. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारला. हो किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारला. मायानो शिकून या तुम्ही भावज्ञानी. मानानं जगावया मुलांना करा शहाणी. अग मायानो शिकून या तुम्ही भावज्ञानी. मानानं जगावया मुलांना करा शहाणी. भिवू नका रडू नका उगाच येड्यावानी. हक्कासाठी लढू चला मिळून भीमावानी. अग बायानो शिकून या तुम्ही भावज्ञानी. चला एकीनर आता लेकीनर. चला एकीनर आता लेकीनर. नवनिशाण रोवायला. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. हो किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. मळरानाला सुगंधाला काटाकोटाही मोहरला. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. हो किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. हो किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. काय बात आहे. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारायला. अगदी खरंच आहे, बरोबर आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या किती कथा सांगाव्यात, कुठल्या कुठल्या विषयातल्या कथा सांगाव्यात की बाबासाहेबांनी देशासाठी
आपला देह अक्षरशः झिजवला. बाबासाहेबांना अवघं 65 वर्षांचं आयुष्य लाभलं, तुम्ही सगळेजण जाणता. बाबासाहेब त्याहीपेक्षा जास्त जगले असते आणि ते जर का एखादा वर्ष जास्त जगले असते किंवा पुढील 5 वर्ष जास्त जगले असते, मला वाटतंय या देशाचा इतिहासच फार वेगळा असता. पण बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिली आणि ती घटना लिहत असताना खऱ्या अर्थानं त्यांच्या शरीराची इतकी झीज झाली की बाबासाहेब आपल्यातनं लवकर गेले. आणि म्हणून आपण प्रत्येकानंच या भारताच्या घटनेवर आपण प्रेम करत असताना बाबासाहेबांवर तितकंच प्रेम करावं, कारण त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर उतरलेले आहेत. साक्षात बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताची घटना आहे. परंतु ही घटना लिहित असताना किंवा बाबासाहेबांनी देशासाठी कार्य केलं, या बाबासाहेब आंबेडकरांना विश्वभूषण करण्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची प्रेरणा कोण होती, तर ती आपली सगळ्यांची आई रमाबाई आंबेडकर. जर बाबासाहेबांच्या पाठी रमाबाई आंबेडकर झगडलेल्या नसत्या, त्यांनी कष्ट केले नसतं, तर मला वाटतंय या भीमराव आंबेडकरांचा युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच झाला नसता. कारण बघा, आज जर आपण पाहिलं, इथं माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. आजही या माता भगिनी, तुमच्याबद्दल मी बोलत नाही, बाकीच्यांबद्दल बोलतोय, की नवऱ्याकडं किमान लाखाभराचा दागिना आपण मागतो, किमान एखादा 500 स्क्वेअर फुटाचा तरी फ्लॅट असलाच पाहिजे असं सांगतो, किमान 5 लाखाची गाडी तरी असलीच पाहिजे आपल्या दारामध्ये. हा हट्ट करतो आपलं, आणि अगदी बरोबर आहे, तो हट्ट केलाच पाहिजे, का नको. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाईनं, त्या रामूनं बाबासाहेबांकडं कधीही कुठल्याही प्रकारचा हट्ट केला नाही. अहो, एकदाच ती चुकून म्हटली की बाबासाहेब, मला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. त्यावेळेला खाडकन बाबासाहेब आंबेडकर तिच्यावर ओरडले होते, काय दिले त्या पंढरीच्या पांडुरंगानं आपल्याला? काही दिलं नाही. रामू, मी तुझ्यासाठी नवा देव आणेल आणि नवीन पंढरपूर निर्माण करेल, असं बाबासाहेबांनी तिला सांगितलं. तेव्हा ती शांत झाली. आणि त्याच रमाईसाठी यानंतरचं सुंदरसं गीत आम्ही सादर करणार आहोत. फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं की कुणी नाही रमाच्या ग तोडीमध्ये, कुणी नाही रमाच्या ग तोडीमध्ये, ती नांदली भीमाच्या घरी गोडीमध्ये. आज जे तुमच्याकडे आमच्याकडे जे काही सगळं आहे ना, सगळं बरं का, आपल्या अंगावरचा ड्रेस, ही भरभरी साडी किंवा दादांच्या गळ्यातली ही चेन, हिच्यावर कुणाचं नाव आहे, तर ते फक्त आणि फक्त रमाबाई आंबेडकरांचं. आज आम्ही सोन्याने नटलो, ती पुण्याही माझ्या रमाईची आहे. बरं वाटतं अशी मंडळी आपल्या समाजात पाहिल्यानंतर की ज्यांच्या अंगावर सोनं आहे. अहो, जिथं आमच्या अंगावर कमरेला झाडू, गळ्यात मडकं होतं, आज तिथं मात्र आमच्या गळ्यामध्ये सोन्याची मोठी चेन आलेली, ती पुण्याही फक्त बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि याच्यावर हक्क फक्त रमाबाई आंबेडकरांचा आहे. तेव्हा खास रमाईला वंदन या सुंदरशा गाण्यातून कुणाल कांबळे. टाळ्या फार कमी वाजता येते, लोक कमी आहेत मान्य आहेत, पण जरा जोरदार झालं पाहिजे, कारण रमाई गीत आहे. माझ्या रमाई सगळ्या या ठिकाणी बसल्यात. उद्याच्या रमाई आहेत, कार्याच्या स्वरूपात ताई आहेत. खरंच रमाईचं थोर उपकार जसं दादांनी सांगितलं त्या पद्धतीचं आहेच. जास्त काही बोलत नाही, थेट गाण्याला सुरुवात करतो आणि रमाईचं हे गीत तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची विमाला तरी साथ होती. भीमराव होते त्या दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची माता रमा वात होती.
नवकोटी लेकरांची माया पाहिली, नवकोटी लेकरांची माया पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, नवकोटी लेकरांची माय पाहिली, नवकोटी लेकरांची माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. गाण्यात रमाईचा त्याग लिहिलाय, लक्ष असू द्या. साहेब परदेशी रमा उपवाशी, साहेब परदेशी रमा उपवाशी, संसाराचा भार शिरीदार दिवशी, साहेब परदेशी रमा उपवाशी, साहेब परदेशी रमा उपवाशी, संसाराचा भार शिरीदार दिवशी, वाघाच्या जोडीला गाय पाहिली, वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. कष्टान बाई तिनं नटविला संसार, कष्टान बाई तिनं नटविला संसार, विकुणिया गौऱ्या लावी हात भार, कष्टान बाई तिनं नटविला संसार, कष्टान बाई तिनं नटविला संसार, विकुणिया गौऱ्या लावी हात भार, तिच्या ठाई संसाराची हाय पाहिली, तिच्या ठाई संसाराची हाय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. नवकोटी लेकरांची माय पाहिली, नवकोटी लेकरांची माय पाहिली, रमाई दुधावरची साय 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 पाहिली. वा. धन्यवाद. भीमाच्या नावाधी, भीमाच्या नावाधी नाव घेऊ रमाईचं, भीमाच्या नावाधी नाव घेऊ रमाईचं, भीमाच्या शेजारीचं फोटो लावू रमाईचं. एक छोटासा प्रश्न आहे, वाईट वाटू नका.
कोणाकोणाच्या घरामध्ये बाबासाहेबांच्या शेजारी रमाई हो? हे बघा, 1 2 3 4च हातवरती आले. काय हरकत नाही, बाकीच्यांनी वाईट म्हणू नका. पण मी सगळ्यांना विनंती करेन की जर तुमच्या घरात बाबासाहेब असतील तर त्या बाबासाहेबांच्या शेजारी रमाई ही असलीच पाहिजे. कारण बाबासाहेबांची खऱ्या अर्थानं खरी प्रेरणा जर कोण होती तर ती दीनदुबळ्यांची माऊली रमाबाई आंबेडकर होती. इथं प्रत्येक जण रमाईला त्यागमूर्ती म्हणतं. असं कोणाला वाटतं रमाई त्यागमूर्ती होतं? किती जणांना वाटतं की रमाई त्यागमूर्ती होती? जवळजवळ सगळ्यांनाच वाटतं. माफ करा, पण माझं असं म्हणणं आहे की रमाई जवळ त्याग करायला काय होतं, काय ते सांगा ना मला. काय होतं रमाई जवळ त्याग करण्यासाठी? बंगला होता तेव्हा तिनं त्याचा त्याग केला, गाडी होती तेव्हा तिनं त्याचा त्याग केला, सोनं होतं का चांगली साडी होती हो तिच्या अंगावर, काही नव्हतं त्याग करण्यासारखं. तर त्या रमाईने जीवनभर काय केलं असेल तर फक्त आणि फक्त संघर्ष केला, जीवनाशी संघर्ष केला, बाबासाहेबांच्या पाठी या परिस्थितीशी संघर्ष केला. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं संघर्ष माता मी रमाईला म्हणेल. त्याग करण्यासारखं तिच्याजवळ काहीच बाबासाहेबांनी तिच्यासाठी केले नाही. हा माझा बाबासाहेबांना खरं तर बापाच्या विषयी माझा हा आरोप आहे बापावर की त्या रमाईसाठी बाबा तुम्ही काय केलं, काही करून नाही दिले. शेवटी तिला फक्त मिळाली ती बाबासाहेब आंबेडकरांची मरताना मांडी मिळाली, बाकी काहीच मिळालं नाही. एवढं तिच्या जीवनामध्ये आलं. आणि म्हणून सगळ्यात मोठे उपकार जर आपल्या समाजावर कोणाचे असतील, या बहुजनांवर जर कोणाचे असतील तर ते रमाबाई आंबेडकरांचे. आलेले आणि उपस्थित असणाऱ्या सगळ्या बीएसपीच्या कार्यकर्त्यांचं, बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि यानंतर मात्र एक विशेष गाणं सादर करतो. मंडळी, नुकतंच माझे काका आणि महाकवी वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य मानसपुत्र भीमशाहीर कालकथित प्रतापसिंग दादा बोदडे यांचं निर्माण झालं. ते आपल्यातून गेले. वामनदादा नंतर खऱ्या अर्थानं वामनदादांची लेखणी असावी काय, असं गाणं, असा विचार प्रतापसिंग दादा बोदडेंनी दिला. आणि त्याच प्रतापसिंग दादा बोदडेंच्या लेखणीतून साकार झालेलं एक अतिशय देखणं गाणं या ठिकाणी सादर करणार आहोत. मी विनंती करणार आहे कुणाल दादांना आपणही यावं. आम्ही दोघं मिळून हे गाणं सादर करतोय कारण या गाण्यामध्ये खऱ्या अर्थानं विचार दिलेला आहे की दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. उपस्थित झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व मान्यवरांचं, माता भगिनींचं, आदरणीय महाराष्ट्राचे प्रभारी आणि पुणे जिल्ह्याचे सन्माननीय बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष मुलगेश भैया चलवादी यांच्या वतीनं आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. विनंती करतो की कृपया सगळ्यांनी बसून घ्यावं, बसून घ्यावं. आणि हे गाणं सुरू करण्यापूर्वी फक्त मला एवढंच म्हणावंसं वाटतंय, जगाला प्रज्ञाशील, करुणा, शांती देणाऱ्या विश्वभूषणास, जगाला प्रज्ञाशील, करुणा, शांती देणाऱ्या विश्वभूषणास तथागत बुद्ध म्हणतात. तथागतांच्या पावलावर पाऊल ठेवून अवघं जग जिंकून तथागतांच्या चरणावर जो नतमस्तक होतो त्याला सम्राट अशोक म्हणतात. सम्राट अशोकाचाच कार्य पुढे नेण्यासाठी आपल्या आई वडिलांच्या स्वप्नातलं हिंदवी स्वराज्य, रयतेचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजास छत्रपती शिवाजी म्हणतात. आपल्या प्राणांचं बलिदान देऊन हेच रयतेचं राज्य सांभाळणाऱ्या राजाला छत्रपती संभाजी म्हणतात. स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिबा ज्योतिबा फुलेंना म्हणतात. आरक्षणाचं जनक राजश्री छत्रपती शाहू राजांना म्हणतात. आणि या सगळ्यांचं कार्य ज्यानं आपल्या एकाच जीवनामध्ये पूर्ण केलं त्यांना युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. अशा बाबासाहेबांचं वर्णन प्रतापसिंग दादांनी काय केले ऐकूयात या गाण्यामध्ये. दोनच राजे इथे गाजले, इथे गाजले,
कोकण पुण्यभूमीवर दोनच राज इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक शब्दावर तळ्यावर एक त्या रायगडावर एक शब्दार तळ्यावर एक त्या रायगडावर एक शब्दार तळ्यावर एक त्या रायगडावर एक शब्दार तळ्यावर दोन राजे इथे गाजले दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर 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 बोल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आहे बाबा आजवरती आलेले आहेत. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला दलितांचा राजा महाडी घोषित केला महाडी घोषित केला महाडी घोषित केला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांचा राजा महाडी घोषित केला महाडी घोषित केला महाडी घोषित केला असे नरमणी दोन शोभले असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहत्तर असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहत्तर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर 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 प्रतापसिंग दादा बोदडे आपल्या गाण्याच्या प्रत्येक ओळीमध्ये शब्दामध्ये खरे अर्थाने शिवविचार भीमविचार पेरतात आणि ते लिहितात शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती आणि शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती आणि त्याच भीमाच्या अरे त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती हाती लेखणी होती हाती लेखणी होती आणि मग काय झालं छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निनादले दोघांच्या नावे अरे निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला सोन्या निवाडा केला सोन्या
वाचून महत्व नाही समईच्या त्या वातीला. दादा तेला वाचून महत्व नाही समईच्या त्या वातीला, आणि घासल्या बिगर धार नाही तलवारीच्या पातीला. आणि आता महाराष्ट्राला पर्याय उरला नाही हे एकीचं बळ सांगणाऱ्या माझ्या बहुजन समाज पार्टीच्या या सगळ्यांच्या नीतीला, या सगळ्यांच्या एकजुटीला. आणि म्हणून हे एकीचं बळ आता दाखवून द्यायचंय, आणि पुन्हा एकदा हे महाराष्ट्रामध्ये दाखवून द्यायचंय की स्वप्न कांशीरामजींचं, स्वप्न बाबासाहेबांचं, स्वप्न अण्णाभाऊंचं, सर्वांचं स्वप्न एकत्रित करून खऱ्या अर्थानं ही रयतेचा न्याय निवाडा आज बहुजन समाज पार्टीच करणार यातील मात्र शंका नाही. हा केवळ तुमच्या सर्वांचं एकीचं बळ महत्वाचं आहे, आणि ही एकी टिकून राहिली पाहिजे. तुमच्या एकीकरता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिवरायांनी रयतेचा जो न्याय निवाडा केला, जो न्याय निवाडा केला, जो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला. प्रताप सिंग परंपरेला, अरे प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर, प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर. एक त्या रायगडावर एक सबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक सबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक सबदार तळ्यावर, एक त्या दोनच राजे इथे गाजले, अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक कुठं, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, आम्ही एक सबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर 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 एक सबदार तळ्यावर, एक सबदार एक त्या रायगडावर एक सबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक सबदार तळ्यावर, एक सबदार तळ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे दोन राजे मला वाटतंय जर या भारतवर्षात झाले नसते तर या भारताचं काय झालं असतं कुणास ठाऊक. आणि म्हणून आपलं सगळ्यांची खऱ्या अर्थानं पुण्याई आहे किंवा आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की याच देशामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, आणि याच देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने संपूर्ण जगामध्ये या भारताकडं अतिशय अभिमानानं पाहिलं जातं. ते त्याचं कारणच या देशामध्ये बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो. जी मंडळी मागे उभी राहिलेली आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी बसून घ्यायचंय. आणि एक सूचना आलेली आहे माझ्याकडे की आपण सगळेजण बसलेले आहात तर आपण प्रत्येकानं एक सीट सोडून बसावं, कारण कोरोनाच्या नियमाचं, कोविडच्या नियमांचं आपण पालन करणार आहोत. सूचना माझ्याकडे पोहोचलेली आहे की कृपया, कारण कोविड आणि स्वाईन फ्लू हे आजार सध्या जास्त बळावत आहेत, तेव्हा आपण एकमेकांची काळजी घेऊयात. कारण आपल्याला या देशाच्या रक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आदरणीय मान्यवर काशीरामजींचा विचार घेऊन, बहन मायावतींचा विचार घेऊन आणि आदरणीय उल्केशभाई चलवादी यांच्या माध्यमातून आपले आदरणीय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीपजी तांजणे साहेब आणि सर्व नेत्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी आवर्जून उभं राहायचंय. कारण देशामध्ये सध्या जी परिस्थिती आपण सगळेजण पाहत आहात ती परिस्थिती बहुजनांसाठी मला वाटते सुखकारक अजिबात नाहीये. तेव्हा इतर पक्षांचं सोडून द्या किंवा आपल्या आंबेडकरी विचारांचे जे काही पक्ष आहेत जे त्यांच्या दावणीला आता बांधलेले आहेत तर त्यांना बांधलं जाऊ द्या तिथं, पण बहुजन समाज पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बाबासाहेबांचा विचार घेऊन आता खऱ्या अर्थानं अहोरात्र जागृत राहायला पाहिजे, जाग राहावं लागणार आहे. कारण
या देशाचं रक्षण करण्यासाठी, कारण या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि मी आमंत्रित करतो. पुन्हा एकदा आताच आपण गाणं ऐकलं, दिवंगत कालकथित माझे काका प्रतापसिंग दादा बोदडे यांचं अतिशय लोकप्रिय गाणं ऐकलं. त्याच दादांच्याच लेखणीतून साकार झालेलं एक खास गाणं महिलांसाठी सादर करतोय. आम्ही जे गाणं गात होतो मगाशी, दोनच राजे, त्या गाण्याला आमच्या ताई सुरुवातीपासून टाळ्या वाजत होत्या, शेवटच्या क्षणापर्यंत टाळ्या वाजवून त्यांनी त्या गाण्याचा आनंद लुटला आणि त्या गाण्यामध्ये त्या समरस झाल्या. आताचं गाणं तर खास फक्त महिलांसाठी या ठिकाणी सादर करत आहोत. प्रतापसिंग दादा बोदडे यांच्या ज्या गाण्याने खऱ्या अर्थाने इतिहास रचला आणि आता हल्ली किंवा जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते, त्या जयंतीमध्ये सुद्धा हे गाणं घेतल्याशिवाय तिथली जयंती, परदेशातली जयंती सुद्धा पूर्ण होत नाही. ते गाणं भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूं. उमर में वाली भोली भाली शेर के झोले हो, अरे उमर में वाली भोली भाली शेर के झोले हो. आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. उमर में वाली भोली भाली उमर में वाली भोली भाली शेर की झोली हो. आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. महिला मंडळ जरा टाळ्या. कितनी ही छोटी हूँ मैं, गुणवान की बेटी हूँ मैं, कितनी ही छोटी हूँ मैं, गुणवान की बेटी हूँ मैं, प्रेम का रस बरसाऊं ऐसी, और प्रेम का रस बरसाऊं ऐसी, प्रेम की बोली हो, प्रेम का रस बरसाऊं ऐसी, प्रेम की बोली हो. आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. दुश्मन भी मुझसे डरे, कर टकराए तो मरे, दुश्मन भी मुझसे डरे, कर टकराए तो मरे, चीरते हैं दुश्मन का सीना, और चीरते हैं दुश्मन का सीना, मैं वो गोली हूँ, चीरते हैं दुश्मन का सीना, मैं वो गोली हूँ. आज भीमराज की बेटी मैं जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. क्या नाम बताता मेरा, सुन प्रताप सिंह तू जरा, क्या नाम बताता मेरा, सुन प्रताप सिंह
महाराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। आज उम्र में बोली बोली भाली शीर की जोली हो, उम्र में बोली बोली भाली शीर की जोली हो। आज भी महाराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, आज भी महाराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। जय भीम। जय भीम शिल्पाजी. मी जय भीम करतोय तुम्ही माझ्याकडे बघा ना पण साध्या. हो जय अच्छा भीम. अच्छा महिला मंडळीने केला काय जय भीम. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा प्रेमाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम. वा जोपर्यंत मला वाटतं देशामध्ये हा आवाज आहे तोपर्यंत भारतीय संविधानाकडे पाहण्याची कोणाची हिंमतही होणार नाही. कारण बीएसपी ही खऱ्या अर्थानं आता मैदानामध्ये आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. भ्रष्टाचार मुक्त पुणे शहर ही संकल्पना आहे. हा याच्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे. सध्या सगळीकडे गोरगरिबांना जो त्रास सहन करावा लागतोय अगदी सिलेंडरच्या गॅस पासून जमिनीच्या व्यवहारापर्यंत शाळेच्या दाखल्यापासून की जिथं जिथं म्हणाल तिथं तिथं भ्रष्टाचार आहे तिथं तिथं मात्र आपला हा प्रत्येक कार्यकर्ता बाबासाहेबांच्या विचारानं संविधानाच्या विचारानं उतरणार आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीवर प्रहार करणार आहे. सगळ्यांचं स्वागत करतो. पण यानंतर मात्र मला आठवण येते खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलं, ज्यांच्या शाहिरीनं सगळा महाराष्ट्र पेटला होता ते नाव होतं साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. अहो रशियात सुद्धा गेल्यानंतर छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा गाऊन खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज म्हणजे काय हे जगाला ज्यांनी दाखवून दिलं ते साहित्य सूर्य अण्णाभाऊ साठे. आणि त्या अण्णाभाऊ साठेंचे एक सुंदरसं गाणं या ठिकाणी सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय पुन्हा एकदा कुणाल भाऊ कांबळे यांना. या ठिकाणी हे गाणं घ्यायचं एक मुद्दाम कारण हे माझ्या मातंग बांधवांसाठी गाणं आहे. माझा मातक बांधव काही प्रमाणात आपल्या बरोबर आलाय खरा, पण अजूनही मनामध्ये कुठतरी त्याच्या मनामध्ये कुठंतरी प्रश्नचिन्ह आहे. पण कदाचित काही मातक बांधव आपल्या बरोबर नाहीयेत. माझ्या त्या बांधवांना सांगणं आहे की अण्णाभाऊंचं कार्य लहुजींचं कार्य ते पुढे न्यायचंय आणि त्याही बांधवांना घेऊन बहुजन समाज पार्टी पुढे जाणार आहेत. त्यांना ही मानाचं स्थान निर्माण करून देणार आहे. ही ग्वाही खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं त्यांचे सर्व कार्यकारी अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील ही ग्वाही त्यांना देत आहेत. तुम्हीही त्यांच्या बरोबर याच्या म्हणून हे गीत मी त्यांच्यासाठी घेतोय. लक्ष असू द्या. द्यावदानजी सुटल गिरानजी जिन गुलामीच हे त्यागाव अर मागान आता जागाव लहू जीवानी वागाव. 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 दानजी सुटल गिरानजी गावदानजी सुटल गिरानजी जिन गुलामीच हे त्यागाव अर मागान आता जागाव लहू जीवानी वागाव. मागान आता जागाव लहू जीवानी वागाव. लहू जीवानी वागाव. मागान आता जागाव लहू जीवानी वागाव. लहू ज्योतीचा पाठीराखा येतो समतेच्या अनभाका. लहू ज्योतीचा पाठीराखा येतो समतेच्या अनभाका. बंदी उठवली लेका त्यानं पत्करून धोका. वारसा मान
जी जीव की प्राणजी आत्मानजी जीव की प्राणजी गावतून ज्योतीकड मागाव अर मागान आता जागावर लहू जीवानी वागाव मागान आता जागावर राती सूर्यावानी वागाव जीवानी वागावं मागावर जागावं जीवानी वागावं मुक्ताचा सवाल काय अजून समजला का नाही मुक्ताचा सवाल काय अजून समजला का नाही माग उगाच उगाच करतोय वाय धर्मवाद्यांच्या पाठी जाय वाट सोडाची रुतला काढाची वाट सोडाची रुतला काढाची वाट सोडाची रुतला काढाची अंग झटकून बाहेर पडाव अर मांगान आता जागाव जीवानी वागाव मांगान आता जागाव मुक्तावानी वागाव वागावं मागावर जागावं जीवानी वागावं बहुजन समाज पार्टीचा विजय असो बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा अरे बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मेहमूद भाई गेस्ट हाऊस मध्ये घेऊन जा साहेबांना रूम मध्ये. हे आवरून घ्या. आलेल्या सगळ्यांनी ताबडतोब बसून घ्यायचंय. आलेल्या सगळ्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी पुढे येऊन बसायचंय. सुरू करा. या ठिकाणी तयारी होईपर्यंत मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय आपले सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे प्रभारी आणि खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी सुद्धा ते कायम उभे असतात असे आदरणीय डॉक्टर भुलगेशभाई चिरबादी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळी आजचा हा जो बसले त्यांनी खाली यायचंय कृपया. जे उभे राहिलेले त्यांनी कृपया बसून घ्यायचंय. सुरू. या ठिकाणी आपण पाहताय मागे की भ्रष्टाचार मुक्त पुणे भव्य कार्यकर्ता मेळावा आणि म्हणूनच या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं सुरेश भाऊ या चला पटकन पटकन लगेच सुरू करूयात आपण. कीबोर्ड बंद झालाय.
मी विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना जे मागे बसले त्यांनी सगळ्यांनी पुढे येऊन बसा आणि वरती जी मंडळी त्यांनी खाली यायचं आहे. एकच मिनिटामध्ये गाण्याला सुरुवात करतो. खरं तर ज्या गाण्याची आवश्यकता आज या ठिकाणी आहे तेच गाणं सादर करणारे युवकवी वामनदादा कर्डक यांनी हे गाणं 45-50 वर्षांपूर्वी लिहिलं आणि आजही या परिस्थितीला ते गाणं कसं लागू आहे त्या ठिकाणी मी सादर करणार आहे. वामनदादा म्हणतात की टाटा, बिर्ला, अंबानी तरतील, टाटा, बिर्ला, अंबानी तरतील, बाकी सारे उपाशीच मरतील. अशीच परिस्थिती आज या देशामध्ये आहे. आणि म्हणून वामनदादा कर्डक एका ठिकाणी म्हणतात, अरे सांगा आम्हाला बिर्ला बाटा आणि टाटा कुठं आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं हा विचार देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. वामनदादांनी लिहिले ते आजही आपल्या देशाला लागू पडतंय. जरी टाटांचं थोडं नाव मागे आलं असलं की टाटांनी एवढे करोड रुपये देशाला दिले, पण मला वाटतं तुमच्याच खिशातनं घेऊन दिले ना, स्वतःच्या खिशातले कुठे होते तेव्हा, तुमच्याच खिशातले दिले. अरे सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो, सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो. आणि सांगा धनाचा साठण आमचा वाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठण आमचा वाटा कुठं आहे हो. सागराचा सागर आमचा वाटा कुठं आहे हो, सागराचा सागर आमचा वाटा कुठं आहे हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान्यवर काशीराम साहेबांचा. बघा वामनदादा लिहितात, वामनदादा आजच्या परिस्थितीत स्मृती स्त्रियांसाठी कशी बरी होती, काय म्हणावं, काय शिक्षण तिने घेतलं होतं आणि कुठं शिक्षण घ्यायला गेली होती कोणाच ठाऊक. तर अशा लोकांसाठी वामनदादा लिहितात की न्यायी वेशीला टांगा साधा, न्यायी वेशी मंडळी. आपण पाहताय की या देशामध्ये आता प्रत्येक गोष्टीवर कर आहे. प्रत्येक गोष्टीवर मीठ, मिरची, कांदा, लसूण, तुम्ही ज्या गोष्टीचं नाव घ्याल परिस्थिती आहे. आणि म्हणून वामनदादा म्हणतात इथं मीठ, मिरची आणि तुरी. आपल्या घरात काय आता साधं साधं जेवण आहे हो. इथं मीठ, मिरची आणि तुरी, इथं मीठ, मिरची आणि तुरी. इथं मुर्गी, तिथं मुर्गी, तिथं मुर्गी. इथं मीठ, मिरची आणि तुरी, इथं मुर्गी काटा सुरी. सांगा आम्हाला मुर्गी कटलेस खाल्लं का दादा? कटलेट कधी खाल्ले का? आठवत नाही, शेवटी आठवत नाही कधी खाल्ले. ते ही परिस्थिती आहे. एका चित्रपटाचा निर्माता आहे पण आम्हाला अजूनही कटलेट माहिती नाही. ते कटलेट फक्त 4 लोकांना माहिती आहे, त्यांच्या मित्रांना माहिती आहे, आम्हाला माहिती नाहीये. कारण 10 लाखांचं सुट्टे घालतात, आम्ही 100 रुपये कापाड आहे की नाही. आणि म्हणून वामनदादा लिहितात इथं मीठ, मिरची आणि तुरी, तिथं मुर्गी काटा सुरी. आणि सांगा आम्हाला मुर्गी कटलेस काटा कुठं आहे हो, सांगा आम्हाला मुर्गी कटलेट काटा कुठं आहे हो. आणि सांगा धनाचा साठण आमचा वाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठण आमचा वाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठण आमचा वाटा कुठं आहे हो. सगळ्यांच्या टाळ्या गाण्यासोबत महाकवी वामनदादा कर्डक यांची आपण 15 ऑगस्टला जन्मशताब्दी साजरी करतोय. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की आदरणीय उल्गेशभाई चरवादी हे स्वतः त्यांच्या शाळेमध्ये वामनदादा आणि त्यांचे वडील शाहीर, दिवंगत शाहीर मरियप्पा चरवादी यांची जयंती दरवर्षी साजरी करत असतात. बघा, या समाजामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला एक संदेश दिला होता, शिका, संघटित व्हा आणि काय
संघर्ष करा. आपण शिकलो, आपण संघर्ष करायला शिकलो, संघटित झालो, संघर्ष करायला शिकलो. तो कोणाबरोबर? तर एकमेकांबरोबर. ज्यांच्याबरोबर संघर्ष करायचा आहे ते बाजूलाच राहिलं. पण मला वाटतं शिका, बाबासाहेबांनी दिलेला हा मूलमंत्र हुलगेश भाई चरवादी यांनी तंतोतंत पाळलेला आहे. तुम्ही जर आपले नेते जर पाहिले, आपले नेते प्रत्येक पक्षामध्ये नेते, प्रत्येक पार्टीमधले नेते जर आपले पाहिले, तर त्यांनी बाबासाहेबांनी जे सांगितलंय शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्यांनी पहिली गोष्ट ते विसरून गेले, शिकायचं. हुलगेश भाईंनी मात्र हे मनामध्ये पाळलं आणि माझ्या समाजातील, बहुजन समाजातील प्रत्येक माणूस, प्रत्येक विद्यार्थी कसा चांगला शिकेल यासाठी याच पुण्यासारख्या शहरामध्ये, महानगरात पुणे इंटरनॅशनल स्कूल सारखं अतिशय मोठं कॉलेज उभं केलं. मला वाटतं टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. एक तरी नेता असं सापडून दाखवा की ज्यानं स्वतःच्या समाजासाठी कॉलेज उभं केलंय, ते सुद्धा भव्य दिव्य विद्यापीठ त्यांनी उभं केलेलं आहे. आणि या ठिकाणी या स्टेजवर मला सांगायला आनंद होतोय की 2.5 वर्ष आम्ही कलाकार मंडळी कोरोनाच्या काळामध्ये अगदी घरामध्ये बसून होतो. या काळामध्ये आदरणीय हुलगेश भाई चरवादींनी आम्हा कलाकारांना फार मोठा आधार दिला. गेली 2 वर्ष हुलगेश भाई पुण्यातील 1500 कलाकारांना दरवर्षी, गेली 2 वर्ष 1500 अशा कलाकारांना अन्नधान्याचं किट, त्यासोबत 2 लाखाचा आरोग्य विमा, त्याच्यासोबत एक पावसाळ्यात छत्री आणि त्याच्यासोबत तुम्हाला सांगतोय त्यांच्याच कॉलेजमध्ये सुग्रासाचं भोजन आमच्या कलाकारांना दरवर्षी देत असतात. असं हे उमद्या मनाचं व्यक्तिमत्व आहे. हुलगेश भाईसाठी जोरदार कलाकारांना असा नेता आपल्याला लाभलेला आहे. आणि म्हणून आता वामन दादा काय म्हणतात, आजच्या ज्या मेळाव्याचा उद्देश आहे भ्रष्टाचार मुक्त पुणे शहर. म्हणून वामन दादा शेवटीच्या कडव्यामध्ये म्हणतात, शोधा सारे साठे चला, सगळ्यांनी सावध व्हा. शोधा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला. शोधा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला. वामन दादा आमचा घुगरी, अरे वामन दादा आमचा घुगरी, घाटा कुठ आहे गो. वामन दादा आमचा घुगरी, घाटा कुठ आहे गो. पण सांगा धनाचा साधन आमचा, वाटा कुठ आहे हो. सांगा धनाचा साधन आमचा, वाटा कुठ आहे हो. सांगा धनाचा साधन आमचा, वाटा कुठ आहे हो. अरे सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठ आहे हो. सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठ आहे हो. आता माझ्यासोबत तुम्ही सुद्धा म्हणायचंय, मी पुढची वेळ म्हणतो सांगा धनाचा साठा, तुम्ही म्हणायचं आमचा वाटा कुठे हवे. या व्यवस्थेला आता आपल्याला प्रश्न करावा लागेल, या व्यवस्थेला आपल्याला प्रश्न करावा लागेल. आणि त्यासाठी आता प्राणांचं बलिदान द्यायला सुद्धा बीएसपीच्या कार्यकर्त्यांनी तयार राहिलं पाहिजे. तरच हा देश टिकेल, तरच हा देश टिकेल. कारण काही पुढारी आपल्या स्वार्थापायी केंद्रात मंत्री होऊन बसले, समाजाचं त्यांना काही घेणं देणं नाही. पण आता मान्यवर काशीरामजींचा विचार, मायावतींचा विचार आणि बीएसपी हा खऱ्या अर्थानं पुढे येणार आहे. आणि म्हणून सांगा धना, सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठ आहे हो. सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठ आहे हो. आणि सांगा धनाचा साठा न आमचा, अरे सांगा धनाचा साठा आमचा, पण सांगा धनाचा साठा न आमचा, वाटा कुठ आहे हो. सांगा धनाचा साठा न आमचा, वाटा कुठ आहे हो. सांगा धनाचा साठा न आमचा, वाटा कुठ आहे हो. सांगा धनाचा साठा न आमचा, वाटा कुठ आहे हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मान्यवर काशीरामजी की जय. वामनदादा एके ठिकाणी म्हणतात बघा, 50 वर्षांपूर्वी वामनदादांची लेखणीच अशी होती की ती गेली 50 वर्षांना लागू पडते. ते म्हणतात की सुरू होईल सारी स्पर्धा, सुरू होईल सारी स्पर्धा, त्यात मरेल भारतार्था. सुरू होईल सारी स्पर्धा, त्यात मरेल भारतार्था. चार चिकाटी धरती, ती 4 कोण तुमच्या लक्षात आलेले आहे.
त्यावेळेला वामनदादांना कसं काय सुचलं की एवढं पुढचं दिसलं ती 4 नावं तुम्हाला लक्षात आलेली आहे त्यांची मित्र परिवार की तेच सध्या चिकाटी धरून आहेत. बाकी सगळे 4 चिकाटी धरतील आणि बाकी सारे उपाशीच मरतील. तेव्हा जर आपण उपाशी मरायचं नसेल तर बीएसपीच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायला हवं आणि बीएसपीचा विचार घेऊन खऱ्या अर्थानं या देशाचं रक्षण करण्यासाठी आपण प्रत्येकानं पुढे राहायला हवं. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी आदरणीय योगेशभाई चलबादी आणि त्यांच्या सर्वच कार्यकर्त्याने मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्या कार्यक्रमाचे निर्माता आदरणीय तमाशा परिषदेचे सल्लागार पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे उपाध्यक्ष मिठूभाऊ पवार यांच्या सगळ्यांनी सर्व कलाकारांसाठी धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद सर. एकदा या सर्व ऑर्केस्ट्राच्या कलाकारांसाठी आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. आणि तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण एक एक अंतर सोडून एक एक खुर्ची सोडून बसायचंय नियमानुसार. त्यामुळे एक एक खुर्ची सोडून सगळ्यांनी बसायचंय आणि जे पाठीमागे जे आहेत त्यांनी पुढे येऊन एक एक खुर्ची सोडून प्रत्येकाने बसायचंय नियमानुसार. सगळ्यांना नम्र विनंती आहे. हॅलो हॅलो हॅलो. सगळ्यांना नम्र विनंती आहे ताबडतोब आपण सगळे जबाबदार पदाधिकारी कार्यकर्ते आहे आपण प्रत्येकाने एकमेकांनी एक खुर्ची सोडून बसायचंय आणि वरती जे लोक आहेत थांबलेले बसले त्यांनी खाली यायचंय. चला लगेचच सुरू करणार आपण आपल्याला हा कार्यक्रम सुरू करायचा आहे. हे कॉर्डलेस जो आहे तो दुसरा रेग्युलर माईक चालू करा. हॅलो हॅलो. झाला सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती. हॅलो सुदीपजी तो माईक सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी तो माईक चांगला आहे तोच घ्या सुदीपजी. हॅलो. सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी पुढे येऊन त्या ठिकाणी एकमेकांचं एक एक खुर्चीचं अंतर ठेवून बसायचं आहे. बहुजन समाज पार्टी जिंदाबाद. बहुजन समाज पार्टी जिंदाबाद. बहुजन समाज पार्टी जिंदाबाद. बहन जी आप संघर्ष करो. बहन जी आप संघर्ष करो. बहन जी आप संघर्ष करो. अरे बीएसपी के 3 कप्तान. अरे बीएसपी के 3 कप्तान. अरे दलित भाई जागेगा. अरे मुस्लिम भाई जागेगा. अरे ओबीसी भाई जागेगा. अरे बीएसपी आई है. कैमरा धन्यवाद. 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 धन्यवाद.
बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित कार्यक्रम करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय महासचिव, राज्यसभेचे सन्माननीय खासदार आदरणीय डॉक्टर अशोकजी सिद्धार्थ साहेबांचं आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये जोरदार स्वागत करायचं. तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रभारी, अतिशय युवा डॅशिंग नेतृत्व आणि बहन मायावतीजींचा आशीर्वाद असलेले सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे प्रभारी नितीन सिंह साहेबांचं सुद्धा टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी जोरामध्ये स्वागत करायचं. तसेच महाराष्ट्राचा खडानखडा माहीत असलेले सेक्टर बूथ मध्ये काम करणारे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय प्रमोदजी रैना साहेबांचं सुद्धा टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. महाराष्ट्राचं युवा नेतृत्व ज्यांनी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन महाराष्ट्रामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे असे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप ताजरे साहेबांचं आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं. तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रभारी, या सेक्टरचे सन्माननीय प्रभारी डॉक्टर हुलगेश चलवादी साहेबांचं देखील आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. तसेच राज्याचे सचिव भाऊसाहेब शिंदे, अजितजी ठोकळे, सुरेशदादा गायकवाड, शीतलताई गायकवाड, जिल्ह्याचे अध्यक्ष रमेशप्पा गायकवाड यांचं देखील आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि आलेल्या पाहुण्यांना नम्र विनंती करतो. तसेच या आमच्या सेक्टरचे आणि माझे सहकारी राज्याचे महासचिव सन्माननीय अप्पासाहेब लोकरे यांचं देखील आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. मी प्रमुख पाहुण्यांना नम्र विनंती करतोय की आपण महापुरुषांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सुरेशदादा गायकवाड राज्याचे सचिव, शीतलताई गायकवाड राज्याच्या सचिव यांनी वरती मंचकावर येऊन बसायचंय. त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रभारी अशोकदादा गायकवाड यांनी मंचकावर येऊन बसायचंय. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मान्यवर कांशीरामजी साहब अमर रहे, मान्यवर कांशीरामजी साहब अमर रहे, मान्यवर कांशीरामजी साहब अमर रहे. धन्यवाद. आपण या कार्यक्रमाला आता राष्ट्रगीत घेऊन आपण हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. विनंती आहे आपल्याला बापू कुदळे ध्वज दिलेले आहे. जिल्हा महासचिव यांनी कृपया मंचकावर यायचं. सर्वांनी उभं राहायचंय आणि आपल्याकडे जे राष्ट्रध्वज आहेत राष्ट्रध्वज ते आपल्या दिलेला आहे. छातीवर धरायचे आहेत. आणि आपण सर्वांनी राष्ट्रगीत या ठिकाणी सुरू करणार आहोत. सर्वांनी हातामध्ये तिरंगा झेंडा सरळ वरती लाल भगवा तिरंगा जो आहे तो आपण लाल वरती धरायचा आहे. झेंड्याचा जो प्रोटोकॉल आहे आपण तो प्रोटोकॉल सगळ्यांनी पाळायचा आहे. केशरी कलर जो आहे तो वरती घ्यायचा आहे. साहेबजी केशरी जे कार्डबोर्ड आहे ते कार्डबोर्ड आपण सगळ्यांनी हातात घ्यायचे. संविधान हातामध्ये घ्यायचे. थोडं पुढे या, पुढे या सगळ्यांनी थोडं.
व्यवस्थित ध्वज बघा, उलटा कोणी धरू नका, अनादर होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. तिकडे कुणाकडे नसेल तर झेंडा मागून घ्या. कोणाकडे ध्वज नसेल तर त्यांनी कृपया ध्वज मागवून घ्या. आपल्या सगळ्यांना ध्वज देण्यात येणार आहे. या प्रत्येकाला द्या. एखादा मिनिट गेला तर काही हरकत नाही, पण तो प्रत्येकाला ध्वज मिळाला पाहिजे. राष्ट्रगीत होणार आहे लगेच, एकच मिनिट. सगळ्यांना ध्वज मिळू द्यात, सगळ्यांना ध्वज मिळू द्यात आणि व्यवस्थित प्रत्येकाने धरायचं आहे. ध्वजाचा अनादर होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. कृपया मिळालाय का सगळ्यांना? आवारे साहेब वरती, आवारे साहेब झेंडा मागे द्या. मागे मिळाले नाहीत का अजून ध्वज? हा, मागच्या मंडळींना द्या, पटकन द्या, वेळ नका घालू. पट 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 द्या, लवकर प्रत्येकाला द्या. करूयात का सुरुवात राष्ट्रगीताला? हा, उभे राहा, सगळे उभे राहा. झालंय का? चला कार्यकर्ते. आणि एकदम व्यवस्थित करायला सांगा प्रत्येकाला. झालंय सगळ्यांचं? नाही, थांबा ना, काही मंडळी फिरतात तिकडे तिकडं. राष्ट्रगीत म्हटल्यानंतर सगळ्यांनी आपल्या बीएसपीची शिस्त आहे. मला वाटतं भारतामधील शिस्तीवर चालणारा एकमेव पक्ष आहे. हा, जिथं आहात तिथेच थांबा. आता आता झेंडे घेऊ नका, जिथे आहात तिथेच थांबा. आपण राष्ट्रगीताला सुरुवात करूयात. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. व्यवस्थित आपण ध्वज व्यवस्थित ठेवायचा आहे. अनादर होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. यस, धन्यवाद. कृपया झेंड्याचा अनादर होणार नाही अशी आपण काळजी घ्याल. धन्यवाद. सर्वांनी आपापल्या जागेवर शांत रीतीने बसून घ्यायचंय. या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला आता सुरू करणार आहोत. बहुजन समाज पार्टीचे पुणे जिल्ह्याच्या वतीनं लक्ष्य मिशन 2022 संकल्प आणि भ्रष्टाचार मुक्त पुणे या निमित्तानं हा भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार, राष्ट्रीय महासचिव सन्माननीय डॉक्टर अशोकजी सिद्धार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी पुणेकरांच्या वतीने आपण करणार आहोत.
तर मी आदरणीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ताजने साहेब आणि राज्याचे प्रभारी डॉक्टर हुलगेश चलवादी साहेबांना विनंती करतोय की त्यांचं आपण मानपत्र देऊन या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर ते मानपत्र या ठिकाणी घेऊन यायचंय. थोडस मध्ये जागा सोडा. उपस्थित मित्रांनो, आदरणीय डॉक्टर अशोक सिद्धार साहेब यांना हे सन्मानपत्र आपण या ठिकाणी देत आहोत आपल्या सगळ्या पुणेकरांच्या वतीनं. आणि त्या सन्मान पत्रामध्ये एक जे काही उल्लेख केलेला आहे तो आपल्या समोर आम्ही मांडतोय. सन्माननीय डॉक्टर अशोक सिद्धार साहेब एक सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले असामान्य व्यक्तिमत्व. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेत विधान परिषदेमध्ये आमदार ते सर्वोच्च सभागृह म्हणजे राज्यसभेमध्ये खासदार असा प्रचंड असा मोठा प्रवास करत देशातील विविध राज्यांमध्ये बहुजननायक मान्यवर कांशीरामजी व आयरन लेडी बहन कुमारी मायावतीजी यांच्या विचारांवर आगाढ विश्वास ठेवून महात्मा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, पेरियार रामस्वामी नाईकर व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा देशभरामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचं अविरत कार्य दिवस रात्र ते करीत आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनरत्न पुरस्कार देताना पुणे जिल्ह्याच्या वतीने सन्मान करीत असताना सर्व समाजाच्या वतीने त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मंगल कामना. जय भीम, जय भारत. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंची पगडी, महात्मा फुलेंचा फेटा आणि उपरणं हे सन्माननीय डॉक्टर सिद्धार साहेबांना या ठिकाणी दिलं जात आहे. मी राज्याचे अध्यक्ष सन्माननीय ताजने साहेब आणि राज्याचे प्रभारी सन्माननीय चलवादी साहेब यांना विनंती करतोय आणि जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. यानंतर एक युवा नेतृत्व ज्यांना बहन मायावतीजींनी एक जबाबदारी दिलेली आहे असे सन्माननीय नितीन सिंह साहेबांचा या ठिकाणी पुण्याच्या या पुणे फुल्यांच्या नगरीमध्ये फुले रत्न पुरस्कार आपण या ठिकाणी त्यांना देतोय. त्यांचं देखील या ठिकाणी मी सन्मानाचं वाचन करतो. सन्मानपत्र बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश माननीय नितीन सिंह, फुले शाहू आंबेडकरी चळवळीत तारुण्य समर्पित करणारं व्यक्तिमत्व. बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावतीजींनी यांना आदर्श नेतृत्व मानून फुले शाहू आंबेडकर चळवळीला तारुण्य कुर्बान करण्याचं ध्येय उराशी बाळगून देशभरामध्ये बहुजन चळवळ गतिमान करणारे नितीन सिंह साहेब यांना महात्मा फुले रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. महात्मा फुले यांच्या नगरी पुणे शहराच्या वतीनं हा सन्मान करण्यात येत आहे. भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी बहुजन चळवळ यशस्वी करण्यासाठी सन्माननीय नितीन सिंह सरांना मंगल कामना. धन्यवाद. जय भीम, जय भारत. सर्वांनी सरांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. जोरदार टाळ्या वाजवायच्या. महात्मा फुलेंचा या नगरीमध्ये त्यांचा सन्मान होत आहे. टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे. तिसरं घेऊन या. धन्यवाद नितीन सिंह सर. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय प्रभारी आदरणीय प्रमोदजी रैना साहेबांसाठी देखील या ठिकाणी एक सन्मान पत्र या ठिकाणी देण्यात येत आहे. मी ते सन्मान पत्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी वाचन करतो. सन्मान पत्र
बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश आदरणीय प्रमोदजी रैना, आंबेडकरी चळवळीतील देशातील मुख्य केंद्र असलेल्या आग्रा जन्मभूमीतील मिशनरी व्यक्तिमत्व, विद्यार्थी दशेपासून आंबेडकरी मुवमेंट जीवनाचा अविभाज्य घटक समजून महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये मान्यवर कांशीरामजी साहेबांचं होऊ शकत है या सत्ताधारी मनास संदेश पोहोचवण्यासाठी कटिबद्ध माननीय प्रमोद रैना साहेबांना पुणेकरांच्या वतीनं, बहुजन समाजाच्या वतीनं शाहूरत्न सन्मानाने आज गौरवण्यात येत आहे. आपणास फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये कार्य करण्यासाठी साहेब मंगलमय कामना. जय भीम, जय भारत. धन्यवाद. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये धन्यवाद. धन्यवाद साहेबजी. यानंतर हो, महाराष्ट्र राज्याचे युवा डॅशिंग पॉझिटिव्ह विचारांवर श्रद्धा असणारे महाराष्ट्र राज्याचं युवा नेतृत्व, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट संदीप ताजने साहेबांचा पुणेकरांच्या वतीने फुलेंची या ठिकाणी त्यांना त्यांच्या फुलेंच्या नगरीमध्ये सन्मान करण्यात येत आहे. आपण सर्वांनी त्यांचं देखील टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे प्रभारी डॉक्टर हुलगे चलवादी साहेबांचं स्वागत. आमच्या ओबीसी समाजाचे नेते बापूसाहेब कुदळे हे त्यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि सुरेश दादा गायकवाड ओबीसी नेते हे त्यांचं सन्मान करतील. सुरेश दादा गायकवाड आणि बापूसाहेब कुदळे ओबीसी समाजाचे नेते, आपले नेते, यांचं देखील सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. धन्यवाद. या पुणे महानगरपालिकेमध्ये, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असू द्या, पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, याच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. आणि म्हणून पुण्याने संकल्प केलेला आहे, पुणे जिल्ह्याने संकल्प केलेला आहे की भ्रष्टाचार, सिद्धार्थ साहेबांना विनंती करतोय, नितीन सिंह साहेबांना विनंती करतोय, रैना साहेबांना विनंती करतोय, चलवादी साहेबांना विनंती करतोय की आपण या भ्रष्टाचार मुक्त पुणेचा संकल्प सोडूया. सर्वांनी टाळ्या वाजवा. गोष्ट द्या ना, गोष्ट. भ्रष्टाचार मुक्त पुणे झालंच पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त पुणे झालंच पाहिजे. बीएसपी आई है, बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथ निशान. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाला आपण आता रीतसर सुरुवात करणार आहोत. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जी मान्यवर मंडळी आलेली आहे त्यांचं मी फारसा वेळ न घेता लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. दोन मिनिटे. धन्यवाद. मान्यवर मंडळींचा आपण या ठिकाणी सत्कार करूया. राज्याचे महासचिव सन्माननीय आप्पासाहेब लोकरे यांचं या ठिकाणी
शाल देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भाऊसाहेब शिंदे प्रदेशचे सचिव यांचं देखील या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अप्पासाहेब स्वागत करतील. त्याचबरोबर ओबीसी समाजाचे नेते सन्माननीय सुरेशदादा गायकवाड यांचं देखील या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे प्रभारी अशोकदादा गायकवाड हे त्यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करतील. तसेच या ठिकाणी अजितजी ठोकळे या ठिकाणी शाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करतील. तसेच या ठिकाणी राज्याचे सचिव बाळासाहेब आवरे यांचं देखील या ठिकाणी सन्मान महमूदभाई जकाते जिल्हा प्रभारी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील. या ठिकाणी ओबीसी समाजाचे नेते बापूसाहेब कुदळे यांचं देखील या ठिकाणी स्वागत सिद्धार्थजी कांबळे शहराचे युवक अध्यक्ष हे त्यांचा सन्मान करतील. पुणे जिल्ह्याचे आमचे प्रभारी अशोकदादा गायकवाड यांचं स्वागत या ठिकाणी अरुणांना गायकवाड पुणे शहर प्रभारी हे त्यांचं या ठिकाणी सन्मान करतील. ओके, धन्यवाद. या ठिकाणी कामगार आघाडीचे प्रीतम शेठ धाडिया उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. तर भारतीय आघाडीचे त्रिपाठी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करतो. कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे. आपण सर्वांनी जे प्रमुख पाहुण्यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि म्हणून आता फारसा वेळ न घेता भ्रष्टांना त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने देशाच्या तसेच दुसरे अतिथी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आणि देशाचे युवक नेतृत्व आयुष्मान नितीन सिंग साहेब, सुदीपजी गायकवाड, महाराष्ट्र राज्याचे दुसरे साहेब लोकरे, राज्याचे सचिव अजितजी ठोकळे, भाऊसाहेब शिंदे, शीतलताई गायकवाड, सुरेशदादा गायकवाड, तिवारी त्रिपाठीजी आणि अण्णा आणि सर्वांचं नाव माहिती आहे, पण या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी की देश आज 75 वर्ष आझाद होऊन झाला, स्वातंत्र्य मिळून झाला, परंतु या देशामध्ये आजपर्यंत आज बाबासाहेबांमुळे आपण माणसं म्हणून जगत आहोत, परंतु या देशामध्ये असणारा भ्रष्टाचार, या भ्रष्टाचारामुळं माणसाला आजपर्यंत जातीचा दाखला आपल्याला मिळू शकत नाही. हे फार मोठा खंताची बाब आहे. कशासाठी? मी त्या जातीचा असताना देखील रस्ते हा खड्डे झालेले आहेत. हे कशामुळे झाले? हे भ्रष्टाचारामुळे झाले. दुसऱ्या बाजूने आपण बघत आहोत, आपण जमिनी खरेदी करतो, सातबाऱ्यासाठी जर पैसे नाही दिलं तर आपला सातबाऱ्याचा जे फेरफार असतो ते बाद करण्याचं काम करतात आणि रद्द करण्याचं काम करतात. असं असंख्य गोष्ट आहेत जे या भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिकांना मिळू शकत नाही. आणि आपल्या मूलभूत सुविधा असेल, आपल्या मूलभूत अधिकार असेल, आज शासनाकडे वेळोवेळी प्राप्त करण्यासाठी आपण चक्कर मारतो,
परंतु जो पैसे देतो त्याचाच काम होतो. आणि एक काम पण जो माणूस जसं पैसे देईल तशा प्रमाणात काम करण्याचा या भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकारणी लोक करतात. आणि हा जर आपल्याला बदल करायचा असेल आणि याला जर काहीतरी सरळ करायचं असेल, आपल्याला बहुजन समाज पार्टी हा एकमेव पर्याय आहे. आणि त्या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्त पुणे जर आपण केलं तर येणारा काळ आपल्यासाठी चांगला राहील असं मी या ठिकाणी सांगितलं. मित्रांनो, आपण बघा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो, परंतु आपल्याला या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जरी गेलो तर हॉस्पिटलमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनामध्ये दिलेले आहे त्या या ठिकाणचे अधिकारी आपल्याला देऊ शकत नाही. का? त्या तुम्हाला जे सुविधा मिळाल्या पाहिजे त्याच्यामध्ये देखील त्यांची अपेक्षा असतो. मला काही मिळाला तरच तुम्हाला सुविधा देऊ, अशा प्रकारचे विचार आपल्याला बदलला पाहिजे. आणि मी सांगू इच्छितो, आणि यासाठी आज भ्रष्टाचार मुक्त पुण्याचा जे उद्घाटन समारंभ आहे आज आमच्या साहेबांच्या हस्ते झालं. साहेबांचा मी मनापासून धन्यवाद म्हणतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो वेळी की बहुजन समाज पार्टी याच्या जर सुरुवात कुठून झालं तर पुण्यामधून, आणि ते देखील या वडगाव शहरी मतदारसंघामधून झालं. म्हणून आज मी विचार केलं आणि प्रदेश अध्यक्षांना मी सांगितलं, साहेब आज 75वा हा अमृत महोत्सव वर्ष उत्तर प्रदेशामध्ये केलं. म्हणून आपल्याला आज या ठिकाणी माननीय खासदार अशोक सिद्धार्थ साहेब असेल, रैना साहेब असेल, नितीन सिंग साहेब असेल, यांना जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार आणि शाहू महाराज पुरस्कार दिलं तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा या ठिकाणी मान सन्मान राहील. कारण की तुम्हाला सांगू इच्छितो, या महापुरुषांचा जन्म महाराष्ट्रात झाला, परंतु या महापुरुषांचा विचार जर कुठं खऱ्या अर्थाने जर सिद्ध झाला असेल ते उत्तर भारतात झालं. आणि तेही कसं 4 वेळा मुख्यमंत्री देऊन झालं. म्हणून आज मला आनंद होतो त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याचा, या पुणे शहराला आणि पुणे जिल्ह्याला हा मान मिळाला. म्हणून मला सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे तमाम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण पुण्याला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी माझ्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे असं आवाहन या ठिकाणी करतो. आणि कार्यक्रमाला वेळ खूप झालेला आहे, म्हणून मी साहेबांचा फ्लाईट आहे, म्हणून मी माझं भाषण या ठिकाणी आटपता घेतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना 75वा या अमृत महोत्सवाचा मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट संदीप्ती ताजने साहेब यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचे. टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करूया. टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज, भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मान्यवर साहेब, कांशीरामजी, या सर्व महामानवांना, महापुरुषांना सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पुणे शहराला भ्रष्टाचार मुक्त पुणे निर्माण करण्यासाठी आणि आगामी काळामध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जी महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे, या निवडणुकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेला निळा झेंडा आणि हत्ती निशाणी या दोन्ही महापालिकांच्या सभागृहात पोहोचवण्यासाठी आज ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि त्या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने उपस्थित आपल्या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव, महाराष्ट्रासह देशातल्या
तब्बल 8 राज्याचं प्रभारी पद बहीण मायावतीजींनी ज्यांच्या खांद्यावरती सोपवलंय अशा आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय खासदार डॉक्टर अशोक सिद्धार्थ साहेब, दुसरे राज्याचे प्रभारी आदरणीय नितीन सिंग साहेब, दुसरे आमचे सहकारी प्रभारी आहेत अशा आदरणीय प्रमोद रैना साहेब, राज्याचे प्रभारी आणि या पश्चिम महाराष्ट्र सेक्टरचे प्रमुख तुमच्या गावचे भूमिपुत्र डॉक्टर हुलगेशभाई चलवादी, मंचावर असलेले प्रदेश महासचिव सुदीपजी गायकवाड, आप्पासाहेब लोकरे, प्रदेश सचिव भाऊ शिंदे, अजितजी ठोकळे, शीतलताई गायकवाड, सुरेशजी गायकवाड, बाळासाहेब आवारे, अशोकदादा गायकवाड, कुदळे साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष आप्पा रमेश अप्पा गायकवाड, सगळेच जबाबदार पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, फार जास्त वेळ झालेला आहे. मी काय आपला जास्त वेळ घेणार नाही. प्रचंड आनंद होता या कार्यक्रमाला उपस्थित राहताना. आम्ही लहान होतो, अप्रूप वाटायचं. 15 ऑगस्ट आला की त्या 2-4 दिवसामध्ये लगबग असायची. दुरून झेंड्याला सलामी केल्याचा आतापर्यंतचा माझा तरी इतिहास आहे. पण आज देशाला स्वातंत्र्य मिळत असताना आणि ते 75व्या वर्षी अगदी बहुजन समाज पार्टी आज तुम्हाला देशात दिसते. पण या बहुजन समाज पक्षाच्या खोलात गेलं तर त्या पक्षाची जननी ही या पुण्याची माती आहे. मान्यवर कांशीराम साहेबांनी पुण्यामध्ये बहुजन दिशा देण्याचं काम केलं आणि त्यामुळं महाराष्ट्रामधल्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुण्याची जबाबदारी जास्त आहे. राज्याची जबाबदारी आहे. राज्याची जबाबदारी का आहे? कारण महाराष्ट्र राज्य ही फुल्यांची शाखा. जेव्हा केव्हा कुठलीही निवडणूक होईल, महापालिकेची असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीची असेल, नगरपालिका नगर परिषदेची असेल किंवा पुढच्या वर्षी लागणारी, आताही लागू शकते सुप्रीम कोर्ट, परंतु आगामी काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये ओळखला जाईल हा निळ्या झेंड्याचा प्रदेश आहे, हत्तीच्या ताकदीचा प्रदेश आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला गतिमान करणाऱ्या स्वामी. आणि ते जर आम्हाला या ठिकाणी कृतीत उतरवायचं असेल तर आगामी काळात आम्हाला अत्यंत मेहनत घ्यावी लागेल. आणि ती मेहनत, त्याची सुरुवात चांगली पर्वणी आहे. परवा निवडणूक लागणार होती. 3 लोकांचं प्रभाग ठरला होता. नवीन मंत्रिमंडळ झालं, काम करत आलात. अगदी त्याच प्रामाणिकपणे तुम्हाला याही पेक्षा अधिक गतीनं आंदोलनाला पुढे न्यायचं आहे. आणि बांधवांनो, आम्हाला या वेळेचं आमच्या चळवळीच्या हिशोबाने उपयोग करून घ्यायचा आहे आणि आंबेडकरी आंदोलनाला गतिमान करायचा. मी चलवादी साहेबांना आणि सुदीप भाऊंना विचारलं, सतत कार्यक्रम का लावतात? ते म्हणाले, आतापर्यंत आमच्या विभागात हत्तीचा माणूस जिंकलाच नाही. काल राखी बांधली काय आणि आज राखी बांधली काय किंवा उद्या बांधली काय, ते कायम पवित्र असणार आहे. त्याच्यामुळे ज्या बहिणी या कार्यक्रमाला आल्या, आम्ही मंचावरच्या सगळ्या भावाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. कारण त्या राख्या बांधायचं सोडून या कार्यक्रमाला आल्यात. मायमाव आमच्या वरती व्यक्त केला. आम्ही तुम्हाला दाव्यानं सांगतो, आगामी काळामध्ये तुमच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेलं बहीण मायावतीजीच्या विचाराचं सरकार महाराष्ट्राच्या मातीत निर्माण करण्यासाठी आम्ही सगळे भाऊ अतिशय या राज्यामध्ये मेहनत करू, इतकंच अभिवचन या ठिकाणी देतो आणि थांबतो. ॲडव्होकेट संदीप ताजने साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर ज्यांना आज शाहूरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे असे आग्र्याचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय प्रमोद रैना साहेबांना मी नम्र विनंती करतोय की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. रैना साहेब. तत्पूर्वी पक्षाचे प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड यांचं स्वागत रमेश अप्पा गायकवाड करतील. धन्यवाद संचालन महोदय. भारत देश में
समता मूलक समाज की स्थापना के समय पर बहुजन समाज पार्टी के जन्मदाता व संस्थापक परम सिद्ध है मानवर काशीराम साहब, और जिनकी हम 102वीं जयंती मना रहे हैं, रूप से उपस्थित हुए हमारे इस सभा के मुख्य अतिथि बहुजन समाज पार्टी के राष्ट्रीय महासचिव एवं पूर्व खासदार और पूरे देश के प्रत्येक प्रांत में जिन्हें माननीय बहन जी ने उनके कंधों पर बहुत बड़ा वजन दिया है। 8 प्रांतों के प्रभारी हमारे ऐसे छोटे भाई नितिन सिंह जी, उनका भी महाराष्ट्र प्रदेश कमेटी दिल की गहराइयों से स्वागत करती है। और ऐसे हमारे डॉक्टर हुलगे चलवादी साहब, सेक्टर प्रभारी महाराष्ट्र। सम्मानित साथियों, मैं नाम लूंगा तो ज्यादा समय हो जाएगा। मैं पूरे मंच को आप लोगों का स्वागत है। सम्मानित साथी, पुणे भ्रष्टाचार कोई आज से नहीं है। इसकी शुरुआत तो जब देश आजाद हुआ था, तो मैं नहीं कह रहा कि हमारे देश के लोगों ने नहीं कहा, जो इस देश को छोड़कर गए अंग्रेजों ने भी कहा कि इस देश को आजादी तो मिल गई है, लेकिन है आजादी कुछ लोगों को मिली है और कुछ लोगों को आजादी, देश आजाद होने के बाद भी उन लोगों को संघर्ष करना पड़ेगा। एक अंग्रेज विद्वान ने लिखा अपनी किताब में कि हम लोगों ने भारत देश को आजाद तो कर दिया है, इस देश को कांग्रेसी नहीं चला रहे हैं। इस देश को जो मुंबई के और पूरे भारत देश के जो पैसे वाले लोग हैं, वो इस कांग्रेस के अंदर पैसा लगा रहे हैं और वही इस देश का चलाएंगे। और जब इनकी गवर्नमेंट बनेगी तो ये SC ST OBC के लोगों का काम नहीं करेंगे, ये केवल बड़े पैसे वाले लोग हैं उनका ही काम करेंगे। वो लोगों से मिल जाते हैं और थोड़ा बहुत दारू मुर्गा पैसा लेकर अपने वोट को बेचने का काम करते हैं। और जब वो लोग, ऐसे लोग, पैसे वाले लोग आमदार और खासदार बनते हैं, पैसा खर्च करके जाते हैं, तो क्या आप लोग उनसे ईमानदारी की गुंजाइश है? नहीं है, क्योंकि उन लोगों ने पैसा लगाया है, वो पैसे निकालने का काम करेंगे। उसका उदाहरण जीता जागता आपको 2014 में मिला। आप लोगों ने देखा आदरणीय नरेंद्र मोदी जी 2014 से पहले लोगों से कह रहे थे कि हम आपको 15 लाख रुपए देंगे। हमारी बहन बेटियों से कह रहे थे, उस समय जो 400 रुपए का सिलेंडर था, कि ये सिलेंडर सस्ता हो जाएगा, हम आप लोगों को फ्री में सिलेंडर देने का काम करेंगे। उस पैसे को भी ये लोग खा गए, क्योंकि जब आप खाते को नहीं चलाएंगे, उसमें पैसा निकाल लेंगे, खाता माइनस होगा तो बैंक वाले उसमें पैसा काटना शुरू कर देते हैं। और एक बहुत बड़ा बाबा जिसकी एक आंख कम है, बाबा, वो एक दिन टीवी पर आए और टीवी पर बोले कि
कि अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है तो मैं श्री नरेंद्र मोदी जी ने अपने मित्र सारे लोग हैं उनका पैसा लगवाया पार्टी में, उन लोगों से मोटा मोटा चंदा लिया और आज देख रहे हैं कि पूरा देश बेचा जा रहा है। और खरीद कौन रहा है? अडानी और अंबानी। इस देश को बेचने की तैयारी पूरी कर ली है। तो अपनी वोट की कीमत पहचानी और उस वोट को अपनी बहन बेटी की इज्जत के बराबर उसको बचा कर रखिए। और जो इज्जतदार आदमी हो, जो ईमानदार आदमी हो, उस वोट को उससे सौंपने का काम करिए। ये भ्रष्टाचार अपने आप खत्म हो जाएगा। सम्मानित साथियों, सन्माननीय रैना साहेबांनी मार्गदर्शन केलंय. आपण खरंच एकदा त्यांच्यासाठी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. अतिशय मार्मिक असं त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद साहेबजी. यानंतर राज्याचे प्रभारी पुणे जिल्ह्याच्या वतीनं रमेश अप्पा गायकवाड हे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांचा सन्मान करतील. में अपनी बात रखने से पहले हम समय समय पर मानवता के उत्थान के लिए जन्मे सभी महापुरुषों को नमन करते हैं. विशेष बहुजन समाज पार्टी के संस्थापक मान्यवर कांचीराम साहब को नमन करते हुए आजाद भारत की सबसे न्यायप्रिय जनप्रिय नेता आदरणीय बहन जी आदर्श हमारी नेता को आभार व्यक्त करते हुए आज यहां इस मौके पर मौजूद बहुजन समाज पार्टी के राष्ट्रीय महासचिव महाराष्ट्र प्रदेश के प्रभारी प्रमोद रैना जी, महाराष्ट्र प्रदेश के प्रदेश अध्यक्ष एडवोकेट संदीप ताजने जी, प्रदेश प्रभारी हुगलेश चलवादी जी, सुदीप जी, जिले के जिलाध्यक्ष अप्पा जी, सम्मानित मंच और विशेष तौर पर आभार व्यक्त करना चाहूंगा अपनी पार्टी के लिए हमेशा सदैव अपनी पार्टी के वोटर्स का, सपोर्टर्स का मेरा नितिन सिंह की ओर से जय भीम. साथियों, जब देश की बात आती है, बहती जिसमें रसधार नहीं, वो हृदय नहीं, वो पत्थर है जिसमें नहीं, जिसमें स्वदेश का प्यार नहीं. बाबा साहेब अंबेडकर से वी आर फर्स्टली एंड लास्टली इंडियन. हम सबसे पहले और अंततः भारतीय हैं. लेकिन ऐसी बात कभी अपने नेतृत्व में, कभी अपनी पार्टी के लोगों के प्रति या अपने देश में किसी उदाहरण देने के लिए कभी कोई ऐसी बात नहीं कही जिससे भारत देश की अस्मिता पर या उसके सम्मान पर जरा सी भी ठेस लगे. साथियों, कार्यक्रम में
जो लाइन आज रखी गई, जो कार्यक्रम में उदाहरण पेश करने के लिए सब्जेक्ट रखा गया, जिस पे बातचीत या संबोधन आपके बीच होना है, भ्रष्टाचार मुक्त पुणे। हमारा यह मानना है कि अगर भारत देश नहीं होता तो हम दावे के साथ कह सकते हैं कि इस देश में किसी भी राज्य में किसी भी तौर पर भ्रष्टाचार पैदा नहीं होता, नहीं होता, नहीं होता। अगर भ्रष्टाचार की बात आती है पुणे जिले के तौर पर, महाराष्ट्र प्रदेश के तौर पर या पूरे देश के तौर पर, तो यकीन मानिए उसमें सबसे पहले अगर शुरुआत होती है भ्रष्टाचार की, तो इस देश में पैदा होने वाले हर किसी भी वर्ग से आने वाले, किसी भी तबके से आने वाले, जातीय भेदभाव होने के कारण, धार्मिक भेदभाव होने के कारण अगर भ्रष्टाचार की शुरुआत होती है तो वहां से होती है। अगर आप असल मायनों में बहुजन समाज पार्टी के नेतृत्व को समझते हुए इस देश में भाईचारा बना पाए और इस देश में जातीय, धार्मिक, व्यवहारिक भ्रष्टाचार को खत्म कर पाए, तो आप इस देश में होने वाले सरकारीकरण में या इस देश के हर मुद्दे पर, हर जिले, शहर, हर राज्य में होने वाले भ्रष्टाचार को रोक पाने में सफल रहेंगे, यह हमारा मानना है और जिसके लिए हमारी पार्टी सदैव काम करती है और करती रहेगी। क्योंकि हम यह बात भावनात्मक तौर पर नहीं कहते, यह बात हम तार्किक तौर पर कहना चाहते हैं कि खासकर आजादी के बाद से संविधान की बदौलत इस देश में जो विश्व का सबसे बड़ा लोकतंत्र है, उसमें जितनी भी सरकारें भारत देश में आई, में इतना काम करके दिखाया कि भ्रष्टाचार पे सीधा सीधा उसकी चोट आदरणीय बहन जी का कार्यकाल करता है। लेकिन अगर केंद्र के तौर पर बात करें तो अभी हमें, हमारे नेतृत्व को एक भी बार मौका नहीं मिला है। जैसा कि हमारे प्रभारी जी ने बताया कि की शुरुआत ऊपर से होती है और नीचे वो धीरे धीरे तब जाता है। अगर ऊपर की पंक्ति के लोग भ्रष्टाचार से दूर रहेंगे तो नीचे पंक्ति में कभी भ्रष्टाचार पैदा नहीं हो पाएगा, ना भ्रष्टाचार हो पाएगा। ठान लिया कि बहुजन समाज पार्टी के नेतृत्व में इस काम को किया जा सकता है, तो यकीन मानिए आने वाले एक दशक के अंतराल में मात्र, आने वाले, हम बहुत लंबा वायदा नहीं करते कि हमें 20 साल दीजिए, हमें 30 साल दीजिए, 5 साल की योजना में ऐसा काम करके दिखाया है। अगर 5 साल के कार्यकाल को आप केंद्रीय तौर पर आदरणीय बहन जी और बहुजन समाज पार्टी के नेतृत्व को देते हैं, तो मात्र 5 साल के अंतराल में इस पूरे देश को, मात्र पूरे पुणे शहर को नहीं, अगर आप आकलन अच्छे से कर पाए। मेरे साथियों, 4 लोग एक प्रदेश से आए, 2 बेचने में लगे हैं, 2 खरीदने में लगे हैं और वह सीधे सीधे साफ साफ इस देश में आपके भविष्य की बोली लगा रहे हैं। वह सीधा सीधा कहते हैं कि आइए खरीदिए, हमें बेचने की अथॉरिटी इस देश ने दे दी है, हमें बेचने का हक, अधिकार इस देश ने दे दिया है।